सो मित्रांनो, आणि आता आपण निघूयात. नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा. आणि छानपैकी उजेड झालेला आहे आत्ता. मी मुद्दामून मगाशी व्लॉग निघाल्यावरती बनवला नाही, कारण की माझ्या चॅनलवरती जेवढे पण व्लॉग्स आहेत, मी अर्ली मॉर्निंग निघतो राईडला, तर ते सगळे असे अंधारातले वगैरेच असतात. तर मी विचार केला की थोडंसं लाईट चांगली झाली, सनराईज झाला की मग मी व्लॉग करायला चालू करतो. आणि आता मी आहे ह्या ओल्ड एक्सप्रेसवेवरती, खोपोलीच्या पहिले. किती वेळचा माझा माईक कनेक्टच होत नव्हता, काय इश्यू होत होता मला माहीत नाही. पूर्ण फॅक्टरी रिसेट मारायला लागली. तर आजची राईड आपली असणार आहे अक्कलकोट आणि तुळजापूर. 2 दिवसाची राईड आहे ही. आणि मी सोलो ट्रॅव्हल करतो आहे, पण माझ्यासोबत माझे 2 मित्र आहेत, प्रथमेश आणि यश. ते थोडे पुढे गेलेत निघून. मी त्यांना म्हटलं तुम्ही पुढे व्हा. तर त्यांचं इंट्रोडक्शन मी तुम्हाला करतो नंतर. हां, ते आहेत तिथे. माईक कनेक्टच नव्हता होत माझा. मग फॅक्टरी रिसेट मारला कॅमेरा आणि मग परत कनेक्ट केला. झाला होता. हां, लोणावळ्याच्या थोडं पुढे करू. तर हा आहे यश, से हाय. आणि यशची वाईफ, ते दोघं राईड करत आहेत. आणि हा आहे पुढे प्रथमेश, त्याच्या पिल्लांसोबत, त्याच्या फियांसेसोबत. डन. आता नाश्त्याला कुठे थांबायचं? लोणावळ्याच्या पुढे. तर मंडळी, आजच्या या राईडमध्ये खूपच मजा येणार आहे, कारण की उन्हामध्ये आम्ही खूप मोठा स्ट्रेच करणार आहोत, 450 किलोमीटरचा सिंगल डेला. आणि आज आम्ही जाणार आहोत पहिले अक्कलकोटला. आज जसं की स्वामी प्रकट दिन आहे, तर अक्कलकोटला आज थोडी नाही, भयंकर गर्दी असू शकते. तर बघूयात आज आम्हाला दर्शन मिळतं आहे की नाही. आणि ही खूप स्पिरिच्युअल राईड असणार आहे, खूप धार्मिक असणार आहे ही राईड, आणि मजा येणार आहे. हा रोड एवढा भारी आहे ना. मी जेव्हा पण इथून जातो ना, खोपोली ओल्ड एक्सप्रेसवेने, मला खूप मजा येते गाडी चालवायला. म्हणजे ना, ह्या रोडवरती ना खड्डे आहेत, ना असे ओबडधोबड ब्रेकर आहेत, आणि सारखे ब्रेकर पण नाही आहेत. असे खूप लांब ब्रेकर आहेत की जिथे टर्न येईल किंवा एखादं गाव येतं आहे किंवा काय, तरच ब्रेकर आहेत. नाहीतर हा रस्ता इतका भारी आहे ना, अक्षरशः गाडी 5व्या गिअरला तुम्ही इझिली 60-70वरती क्रूज करू शकता विदाऊट ब्रेकिंग अँड क्लच दाबता. खूप भारी रस्ता आहे हा. 2 मीटियर आहेत आणि आपली ही तुरंगी आहे हंटर. तर ऑल रॉयल एनफील्ड. अँड मजा येते राईडला. मी आणि यश लास्ट राईडला महाबळेश्वरला होतो सोबत, आणि प्रथमेश तेव्हा काही प्रॉब्लेममुळे येऊ नव्हता शकला. सो तो आज आला आहे त्याच्या पिलांसोबत. मीटियर गाडी एकदम कम्फर्ट वाटते यार. असं म्हणजे हँडल पोझिशन पण असे वरती आहेत, पायाचे पोझिशन्स पण वरती आहेत प्रॉपर. आणि कम्फर्टच्या बाबतीमध्ये पण ग्राउंड क्लिअरन्स बोला किंवा काय, ओव्हरऑल सगळं एकदम चांगलं आहे. तसं आपली पण काय कमी नाही आहे. मस्त सूर्योदय झालेला आहे आणि इतकं भारी वाटत आहे सनराईज. विटॅमिन डी सकाळी घेतलं पाहिजे सर्वांनी. आम्हाला तर ते मिळत नाही, कारण की आमची सकाळच होते 9-10 वाजता, आणि तोपर्यंत सूर्य एकदम वरती गेलेला असतो, पूर्ण हार्श लाईट होऊन जाते. पण आज मला खूप दिवसांनी विटॅमिन डी मिळणार आहे. आज मी बरेचसे रायडर्स बघितले. म्हणजे मला असं वाटतं फ्रायडे सॅटर्डे आलं आणि लगेच संडे आहे, तर भरपूर लोक राईडसाठी किंवा कुठे ना कुठे फिरायला निघालेत. सो रोडवरती मला आत्ता मगाशी या ओल्ड एक्सप्रेसवेवरती बरेचसे रायडर्स असे दिसले. कोणी सिंगल, कोण सोलो राईड करत आहे, तर कोण पिलियनसोबत आहे. कल्याणमध्ये इतकं गरम होतं आहे, आणि तेव्हा सकाळी छानपैकी धुकं आणि हे बघायला मिळतं आपल्याला. मस्त गारगार हवा, एकदम थंड हवा. हा काय भारी वाटतं माहिती आहे. हा असं मस्त जॅकेटच्या आतमध्ये गारगार हवा चालली आहे ना, खूप भारी वाटतं. मस्त असं धुकं आहे,
आणि एवढा भारी सनराईज होतो आहे ना, एकदम कडकवाली फिलिंग येते. हे सगळं चिलखत जेव्हा घालतो ना आपण, तर ती जी वाईब येते ना, ती वाईब खरंच कशात नाही. आणि हे फक्त बायकर्सलाच कळू शकतं, ज्यांना गाडीचा वेड आहे, फिरण्याचा वेड आहे. हे बाकी कोणाला नाही कळू शकत. आणि आपण पोचलो आहोत खोपोलीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक इथे. जय शिवराय. तर हे जे घरी बसून मित्र काही आहेत, म्हणजे असे प्रत्येकाचे मित्र असतात, जे बोलतात अरे यार काय बाईकवर फिरायचं, एवढा वेळ गाडी कोण चालवणार, हे ना ते ना हे ना ते. अरे भाऊ, तू घरून निघ, तेव्हा तुला कळेल काय मजा येते फिरण्यामध्ये आणि गाडीवरती. मस्तपैकी चिलखत घालायचं अंगावरती आणि निघायचं देवाचं नाव घेऊन देवाच्या भेटीस. आणि आता मला ना थोडी भूक लागली आहे, पण आमचा टार्गेट असा आहे की लोणावळा क्रॉस करून आपल्याला ब्रेकफास्ट करायचा आहे. कारण की आता ब्रेकफास्ट केला ना तर खूप सुस्ती पण येणार आणि वेळ जाणार आत्ता. आणि आम्हाला कसं आहे, ऊन यायच्या आत रस्ता जरा कवर करायचा आहे. कारण की ना उन्हाळा, तुम्हाला पण माहिती आहे, उन्हाळा भयंकर चालू झाला आहे. आणि दुपारी 12 नंतर इतकं ऊन अक्षरशः भाजेल ना की बॉडी पण डिहायड्रेट होईल आणि उगाच ते हेल्थला पण प्रॉब्लेम देणार. तर जेवढा लवकर आम्हाला रस्ता कवर करता येईल तेवढा आम्ही ट्राय करतो आहे. आणि तोच आमचा टार्गेट होता. आणि आपली तुरंगी झाली आहे 9,000 किलोमीटर. वा वा, 1.25 वर्षात 9,000 किलोमीटर झाली गाडी. आता आम्ही ऑलमोस्ट तळेगाव क्रॉस केलं आहे. आणि विषय असा आहे की 8 वाजले आहेत, 8:15. आणि आम्हाला भूक तर लागलेली आहे थोडीफार, पण आत्ता लगेच नाश्ता नाही करायचा आहे. कारण की विषय असा आहे की आमचा असं टार्गेट आहे की पुणे क्रॉस करून आम्हाला नाश्ता करायचा आहे. कारण की हा ऑफिस वर्किंग आवर्स आहे. आणि जर इकडे आम्ही अडकलो नाश्ता करण्यात तर आमचा अर्धा तास सहज जाईल. आणि अर्ध्या तासाने ट्रॅफिक अशी वाढणार, जॉबवाल्यांची गर्दी तुम्ही आत्ताच पाहू शकतो. इथं कंटिन्युअसली भरपूर गाड्या आहेत. मित्रांनो, जी भीती होती तेच झालं. भीती नाही बोलता येणार, पण जे गोष्ट अवॉइड करायची होती तीच झाली की पीक आवर्समध्ये, ऑफिस आवर्समध्ये आम्हाला पुण्यातून नव्हतं जायचं आणि सिटीमधूनच जायला लागतं आहे. जो प्रॉपर पुणे स्टेशनवाला रोड आहे, आय गेस हा तोच रूट आहे कदाचित. मी तर मॅप लावलेला नाही आहे, मी फक्त प्रथमेशला फॉलो करतो आहे. आणि त्याच्यात प्रॉब्लेम असा आहे की इतकी ट्रॅफिक आणि असे काय काय टर्न येतात ना की पटकन कळत नाही की नक्की कुठे गाडी घ्यायची आहे. एखादा टर्न आला तर खूप असं चुकायला होतं आहे की नक्की राईट घ्यायचा आहे की सरळ जाणार आहे. हा गोंधळ होतो आहे. आणि आता मॅप लावायला काय नाही, पण चान्स मिळत नाही आहे मॅप लावायचा. आणि त्याने काय लोकेशन लावलं हे मला माहीत नाही. तर उगाच मी काय लोकेशन लावायचं आणि मला वेगळा रूट दाखवतील, त्याला वेगळा रूट दाखवतील, तर परत मी कुठेतरी रस्ता चुकायचो. सो इट इज बेटर मी त्याला गपचूप फॉलो करतो. बोललो मला स्टेशनच्या इथं चाललो आहे भाई, मजबूत गर्दी पण आहे. आणि आता मला ना भूक लागली आहे हळूहळू. कधी ब्रेकफास्ट करायला मिळेल, कधी हेल्मेट काढतं डोक्यातनं, असं झालं आहे. खूप झोप नाही झाली एक तर, त्याच्यात भूक लागली आहे, डोकं थोडंसं हलकंसं जड होतं आहे. हेच आम्हाला नको होतं. ही जी ट्रॅफिक लागते ना, ही ट्रॅफिक आम्हाला नको होती, पण काय करू नाही शकत आता. 9 वाजलेत, ऑलमोस्ट 8:50. असं एकदम झापूक बाहेर पडलो पाहिजे आम्ही. ह्यांचं बरं आहे रे, कपल एकदम. आम्ही एकटे इकडे, आमच्याशी कोण बोलत नाही, पण बरं आहे. मला सोलो बरं वाटतं आहे. तर फायनली आम्ही ब्रेकफास्टसाठी आता थांबलो आहोत. कुठे थांबलो आहोत ते मला माहीत नाही. कुठे थांबलो ते नाही, हॉटेल नाही असं. अच्छा, हडपसर हायवे. ओके, सो पुणे क्रॉस केला आता आम्ही. आणि आता थोड्याच पुढे आम्हाला लोणी
कारभार आणि उरळी कांचन वगैरे लागेल. सो ब्रेकफास्टसाठी थांबलो आहोत आम्ही. आणि खूप भूक लागली होती भाई. पुण्याची ट्रॅफिक नको वाटते, सिरियसली नको वाटते. आता ऑर्डर करू आम्ही. प्रथमेश मी पण पोहे मस्तपैकी पोहे खायचे. आणि आता आपण नाश्ता करून भेटूयात. ब्रेकफास्ट झालेला आहे आपला आणि आता आपण निघालो आहे पुढच्या दौऱ्यावरती. आणि आता इथून थेट अक्कलकोट आपण जाणार आहोत. इथून 5 तास आहेत, 250-300 किलोमीटर. आणि हे आहेत रायडर्स. यश सेट करतो आहे त्याची टँक बॅग. प्रथमेश पण काहीतरी सेट करतो आहे. ओके, नी गार्ड्स. आमच्याकडे तर काय नाही. आणि हे 2 पिलन्स आहेत त्यांचे. से हाय. तर आता इथून आहे 277 किलोमीटर, 277 किलोमीटर्स. आणि टाईम दाखवत आहेत 4 तास 40 मिनटं, म्हणजे 5 तासच पकडा. 11 वाजलेत, 12, 1, 2, 3, 4, 4-4:30 किंवा 5 वाजेपर्यंत आम्ही पोहोचतो अक्कलकोटला. आता हे जे लोकेशन लावलं हे डायरेक्ट अक्कलकोटचं लोकेशन आहे. With the ocean as my guide, top down riding, let the west coast vibes collide. Cornerstone जैसे तैसे थोड़ी ऐसे या वैसे हो अपनी तो जैसे तैसे थोड़ी ऐसे या वैसे तो जैसे तैसे थोड़ी ऐसे या वैसे हट जाएगी. आपका क्या होगा जनाबे आले. हंस रे हलकट हंस. गरमीमध्ये बॉडी तर हायड्रेट ठेवलीच पाहिजे मित्रांनो. चला तर मग उसाचा रस पिऊया. आता वाजले आहेत 6:50 आणि आम्ही आता अक्कलकोटच्या दिशेने जात आहोत. आता मी तुम्हाला दाखवतो की आपल्या गाड्यांना स्टॉक हेडलाईटपेक्षा एक्सटर्नल आपण जे ऑक्झिलरी लाईट्स लावतो ते काय इम्पॉर्टंट असतात. आता तुम्ही बघू शकता ही माझी स्टॉक लाईट आहे आता रोडला. आणि समोरून ज्या गाड्यांच्या लाईट येतात ना त्या खूप डोळ्यांना त्रास देतात. आता मी माझी ऑक्झिलरी लाईट्स ऑन करतो आणि तुम्ही त्याचा रस्त्यावरती थ्रो बघा. हे बघा किती फरक पडला तुम्हीच सांगा मला. म्हणजे तुम्हाला क्लिअर कट खड्डे वगैरे पण दिसणार, खराब रस्ते पण दिसणार आणि समोरची जी लाईट डोळ्यावर येते त्याचा त्रास पण तेवढा होणार नाही. कारण की तुम्हाला रस्ता विजिबिलिटी एकदम क्लिअर दिसेल. हारण्याचे भय नाही, जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी वेदनेच्या सुटती गाठी. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी वेदनेच्या सुटती गाठी. सोबतीला नाही कुणी, सोबतीला माझे स्वामी. सोबतीला नाही कुणी, सोबतीला माझे स्वामी. तर मित्रांनो आमचं दर्शन झालेलं आहे तुळजाभवानीचं. आणि आता वाजलेत 5 संध्याकाळचे. आणि आता आम्ही तुळजापूर साइन आउट करतो आहे आणि इथून डायरेक्ट घराच्या दिशेने निघतो आहे. खूपच लेट झालेला आहे कारण की आज भयंकर गर्दी होती, जसं तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघितलं आणि मी सांगितलं. आता एवढ्या गर्दीमध्ये आम्ही निघालो तर आहे, गर्दीनंतर आता आम्ही निघालो तर आहे. आता सगळं बनवलेलं पण आहे, आम्ही सगळं सामान लावलेलं आहे. आता आमचा टार्गेट आहे की लवकरात लवकर गाडी घरपर्यंत न्यायची, कारण की जास्त लेट नाईट आम्हाला चालवायचं नाही आहे. सो बघूयात किती वेळ लागतो आहे. तर काय 1 तासात लाईट डाऊन पण होऊन जाईल.
खूप मस्त होती ही राईड आजची. आम्हाला अक्कलकोटचं दर्शन पण खूप छान प्रकारे झालं. काही जास्त हेडेक किंवा गर्दी किंवा काही ढकलाढकली चेंगराचेंगरी नव्हती. आज आम्हाला फक्त 1.5 ते 2 तास लाईनमध्ये गेले, पण ठीक आहे. तेवढं कुठल्याही देवस्थानी आता एकतर चैत्र नवरात्र चालू आहे, तर तेवढी गर्दी असणारच आणि तेवढी गर्दी लागणारच. पण दर्शन आमचं खूप छान पद्धतीने झालं आणि दॅट्स फाईन, काही विषय नाही. ठीक आहे, आता आपण भेटूयात पुढे. तर मी काही जे फुटेजेस टाकलेत आता व्हिडिओमध्ये ते तुम्ही बघू शकता आणि तुम्ही पण दर्शन घेऊ शकता. असेच चांगले चांगले व्हिडिओज आपल्या चॅनलवरती येत राहणार, तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. जे न्यूज व्ह्यूवर्स असतील आणि ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि असेच व्हिडिओज येत राहतील आता चॅनलवरती, तर फॉलो करा. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. स्टे ट्यून गाईज. टाटा. With the ocean as my guide, top down riding, let the West Coast vibes collide. Corner store stops, grab a drink, it's all good. Cruising through the streets of my neighborhood.